नंदुरबारच्या ग्रामपंचायतींमध्ये अप्सरेचा जलवा. सोनाली कुलकर्णीचा गावगाडा संवाद. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025 ते 26 या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रसिद्धीसाठी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान सोनालीने जिल्ह्यातील जयनगर, बामखेडा आणि श्रीरामपूर या ग्रामपंचायतींना भेटी देऊन तेथील विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. सोनाली कुलकर्णीचे गावात आगमन होताच ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. एखाद्या आधुनिक वाहनाऐवजी चक्क बैलगाडीत बसून सोनालीने गावात एंट्री घेतली, जे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी सोनालीने देखील ग्रामस्थांच्या उत्साहात सहभागी होत आदिवासी ढोलाच्या तालावर ठेका धरला. या दौऱ्याचा मुख्य उद्देश शासनाच्या समृद्ध पंचायत राज अभियानाचा प्रचार करणे हा होता. सोनालीने तीनही ग्रामपंचायतींमध्ये सुरू असलेल्या विविध शासकीय योजना आणि पायाभूत सुविधांची बारकाईने पाहणी केली. तिने सांगितले की केवळ सोशल मीडियावरून चर्चा करून चालणार नाही, तर तळागाळातील लोकांपर्यंत विकास पोहोचवणं महत्त्वाचे आहे. इथे आदिवासी संस्कृती जपतानाच गावे डिजिटल आणि आधुनिक होताना पाहून आनंद होत आहे. तिच्या या दौऱ्यामुळे नंदुरबारमधील दुर्गम भागातील ग्रामस्थांमध्ये या योजनेप्रती मोठी जागरूकता निर्माण झाली असून सोनालीचा हा गावगाडा संवाद चर्चेचा विषय ठरलाय. रुपेश राजपूत, नंदुरबार बुलेटिन लाईव्ह, शहादा. करणारे त्यांना माहिती मिळते. मी इथे नंदुरबार जिल्ह्यामधल्या शहादा तालुक्यातील जयनगर आणि बामखेडा नाव हे मी पहिल्यांदाच ऐकले. ह्या दोन अशा गावांना भेट देणारे, ग्रामपंचायतींना भेट देणारे कारण आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान. आणि या अभियानाअंतर्गत महाराष्ट्रभरात स्पर्धा सुरू आहे आणि गावात झालेला विकास, गावात झालेले सगळी चालना जी आहे ग्रामविकासाची ती कशी चालू आहे त्याला प्रेरणा देण्यासाठी, त्यांचं काम त्याचं कौतुक करण्यासाठी, पाहण्यासाठी मी आली आहे. खरं तर महाराष्ट्रभरात ही स्पर्धा जोरदार चालू आहे आणि नंदुरबार जिल्ह्यात देखील ही स्पर्धा पोहोचलेली आहे. गावागावांमध्ये तयारी चालू आहे आणि तुम्हाला देखील तुम्ही तुमच्या गावात ही तयारी सुरू करू शकता स्पर्धेसाठी, किंबहुना त्याला आणखी जोरदार ऊर्जेने चालना देऊ शकता. त्यासाठी मी आवाहन करायला आलेली आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्यास सर्व गावांना मोठमोठे बक्षीस मिळणार आहेत, त्यामुळे खूप खूप मनापासून शुभेच्छा.